श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नरडाणा औद्योगिक वसाहतीतील मयुरेश्वर सोलर एनर्जी प्रकल्पाचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे धुळे दौऱ्यादरम्यान नवनिर्वाचित नगरसेविकांनी स्वागत करीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न। फागणे ग्राम सचिवालयातर्फे नवीन वर्ष व मकर संक्रांती निमित्त महिला मेळावा व धमाल मस्ती कार्यक्रमाचे आयोजन। श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या नाटकाचे आयोजन। द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे घर तेथे गोशाळा या उपक्रमाअंतर्गत 2 गोमाता निशुल्क करण्यात आल्या दान। आणि गोतानेचे माजी पोलीस पाटील स्वर्गीय झिपानंदा पाटील मासुळे यांचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या मयुरेश्वर सोलर एनर्जी प्रकल्पाचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। धुळे जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीतील मयुरेश्वर सोलर एनर्जी प्रकल्पाचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले। धुळे जिल्ह्यासाठी आणि विशेषतः नरडाणा औद्योगिक क्षेत्रासाठी मयुरेश्वर सोलर एनर्जी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। हा प्रकल्प केवळ एक उद्योग नाही तर महाराष्ट्रातील एकमेव A1 सिस्टीमवर आधारित पूर्णपणे स्वयंचलित आणि तब्बल 600 मेगावॅट पदक क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे। धुळे जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहत परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले गेले आहेत। नरडाणा औद्योगिक वसाहतीतील फेज 1 मध्ये 9,800 कोटींची गुंतवणूक झाली असून सध्या 7 पैकी 4 उद्योग या ठिकाणी चालू आहेत। तसेच फेज 20 मध्ये 2,272 कोटींची गुंतवणूक झाली आहे। यात 370 पैकी 67 उद्योग सुरू असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झालेली आहे। आगामी काळात शेकडोच्या संख्येने नवीन उद्योग येथे येणार आहेत। दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रस्तावित आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळात या ठिकाणी उद्योग स्थिरावतील। धुळे जिल्ह्यात 7 राष्ट्रीय महामार्ग जातात तसेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांची कनेक्टिव्हिटी आहे। धुळे जिल्ह्यापासून काही तासांच्या अंतरावर JNPT आणि गुजरातीतील हाजिरा बंदर आहे। त्यामुळे सर्वांग दृष्टिकोनातून कनेक्टिव्हिटी या जिल्ह्याची आहे। त्याचप्रमाणे उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेले पूरक वातावरण तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे। प्रशासन, औद्योगिक वसाहत आणि शासन यंत्रणा उद्योगाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। या भागात सुलवाडे जामफळ सारखा मोठा प्रकल्प साकारत आहे। त्यामुळे उद्योगांना आवश्यक असलेले पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत। तसेच या परिसरात मोठ्या संख्येने कुशल व अकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि प्रशासनातील राज्यातील सरकार प्रत्येक जिल्ह्यात उद्योग उभे राहिले पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था बळकट झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम करत आहे। आपला देश आणि राज्य आज पारंपरिक व नवीनीकरणक्षम ऊर्जेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे। यामध्ये सौर ऊर्जा क्षेत्राचे अत्यंत महत्त्व आहे। मयुरेश्वर सोलर एनर्जी सारखे प्रकल्प हे केवळ ऊर्जा निर्मिती करत नाहीत तर शाश्वत विकासाचा मार्ग दाखवतात। याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीमध्ये उभा राहिलेला सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे राज्याच्या ऊर्जा धोरणाशी सुसंगत आणि भविष्याकडे पाहणारा उद्योग आहे। यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल आणि महाराष्ट्राची ओळख हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अधिक बळकट होईल। अशा या मयुरेश्वर सोलर एनर्जी प्रकल्पाचे नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी दोंडाच्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, मंगलसिंग राजपूत, सुकामिनी राजपूत, वृषाली पवार, मंजुषा ठाकूर, आशिष ठाकूर, प्रसाद सैनाने, नेहा ठाकूर आदी उपस्थित होते। तसेच
राज्याचे यशस्वी कर्तव्यदक्ष लोकप्रिय आणि अभ्यासू मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पटलावर तर आपले शतक मारलेले आहे, आपले सत्कार मारलेले, परंतु औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा दावोस स्वित्झर्लंडला जाऊन 30 लाख कोटी रुपयाचे गुंतवणुकीचे करार या महाराष्ट्रासाठी केले, ते आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. हे सर्व करार टप्प्याटप्प्याने आपल्या देशामध्ये येतील, आपल्या राज्यामध्ये येतील आणि राज्याची सर्व परिस्थिती ही बदलण्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. मला आठवतं की 2009 मध्ये ज्यावेळेस आम्ही या MIDCला आलो होतो, या MIDC मध्ये बंजर जमीन शेतकऱ्यांची गेली होती आणि आमचा शेतकरी बांधव म्हणत होता की आमच्या जमिनी घेऊन घेतल्या, आम्हाला काही रोजगाराचं साधन नाही. MIDCच्या माध्यमातून नंतरच्या काळामध्ये अनेक प्रकल्पासाठी आव्हान करण्यात आले. त्यावेळेस एक मोठं आंदोलन आम्ही उभं केलं आणि त्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. त्या आंदोलनामध्ये आम्ही सांगितलं की प्रकल्प चालू करा, नाही तर जमीन खाली करा, असं आंदोलन आम्ही चालू केलं. आणि ज्या इन्व्हेस्टर लोकांनी अटकवलेली जमीन होत्या, त्या इन्व्हेस्टरच्या जाळबंद मोकळ्या झाल्या आणि पाहता पाहता आमचा छोटासा नाणारा परिसर, हा बाबळे परिसर या देशाच्या आणि जगाच्या नकाशावर इथं आलंय. याच्यामध्ये वंडर सिमेंट असेल, अल्ट्राटेक सिमेंट असेल, शिरपूर पॉवर प्लांट असेल, रामा फॉस्फेट असेल, याच्यामध्ये अजून वेदगुप्ता इंडस्ट्रीज असेल, RM फॉस्फेट असेल, मध्य भारत असेल, असे जवळपास 10,000 कोटी रुपयाचे प्रकल्प या आमच्या या MIDC मध्ये पाहता पाहता उभे राहिले. भाजप नेत्या तथा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चित्रा वाघ यांचे धुळे दौऱ्यादरम्यान शहरातील नवनिर्वाचित नगरसेविकांनी स्वागत करीत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक निवडून आले. यात 28 महिला नगरसेवका निवडून आल्या. भाजप नेत्या तथा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान नवनिर्वाचित नगरसेविकांनी त्यांचे स्वागत करीत त्यांच्यासोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात चित्रा वाघ यांनी चर्चा केली. तसेच विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत शिवसेना नेते संजय राऊत, मुंबई महापौरपद आणि इम्तियाज जलील याचा समाचार घेतला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांच्यासह नवनिर्वाचित 28 नगरसेविका उपस्थित होते. आमदार अनुप भैया यांच्या नेतृत्वामध्ये धुळे महानगरपालिका आम्ही लढवली. 50 जण निवडून आले. त्या 50 मध्ये 28 जण या महिला लोकप्रतिनिधी आहेत आणि आज मनापासूनचा आनंद झाला त्यांना भेटून. आज त्यांनाच भेटायला आले होते, त्यांचं कौतुक करायला आले होते, त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला आले होते. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये या 28 जणी म्हणजे आमचे बाकीचे बंधू तर काम करतीलच, पण या 28 जणींना जी संधी मिळाली आहे नक्की या संधीचं सोनं करतील. या धुळे शहराला अतिशय उत्तम शहर बनवण्यामध्ये या आमच्या 28 वाघिणींचा त्या ठिकाणी समावेश आहे. ताई, बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अत्याचाराची घटना जी आहे ती घडलेली आहे. हो, अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. खरं तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नेण्या आणण्यासाठी ज्या स्कूल बसेस आहेत, ज्या व्हॅन आहेत, त्याच्यासाठी शासनाने परिपत्रक काढले आहे. काय असावं काय नसावं या पद्धतीने परिपत्रक काढलेलं आहे. ही व्हॅन जी आहे त्या व्हॅनच्या संदर्भामधली बातमी मला कळाली. बदलापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आमच्या रुचिता घोरपडे आहेत. त्या स्वतः तिकडे त्या शाळेतल्या लोकांना तसेच पालकांना याची त्यांनी भेट घेतलेली आहे. सदर शाळेचा तो जो काही व्हॅनचा परवाना होता तो रद्द कसा होईल याकडे त्यांचं काम चालू आहे. त्याचबरोबरीने पॅनिक बटन असावं किंवा महिला मदतनीस त्या ठिकाणी असावी, त्याही पद्धतीच्या सगळ्या जे काही परिपत्रकामध्ये सूचना केलेल्या आहेत त्याचा अभाव त्या ठिकाणी आढळला. कुणालाही मागे सोडणार नाही आणि त्यामुळे शाळा असेल, वाहन चालक असेल, या सगळ्यांवरती कठोरात कठोर कारवाई ही येणाऱ्या दिवसामध्ये होईल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत धुळे तालुक्यातील फागणे ग्राम सचिवालयातर्फे नवीन वर्ष व मकर संक्रांती निमित्त महिला मेळावा व
धमाल मस्ती कार्यक्रमाचे शनिवारी दुपारी आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत धुळे तालुक्यातील फागणे ग्राम सचिवालय तर्फे नवीन वर्ष व मकर संक्रांती निमित्त महिला मेळावा व धमाल मस्ती कार्यक्रमाचे शनिवारी दुपारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे या उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महिला मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करीत महिलांच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. त्यानंतर महिलांनी धमाल मस्ती कार्यक्रम सादर केला. यावेळी विविध कार्यक्रमही संपन्न झाले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, सरपंच विद्या पाटील, उपसरपंच छाया पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, वर्षा वाघ, पोलीस पाटील नीता पाटील, सपना पाटील, बेबी पवार, लीलाबाई ऐरे, वैशाली पाटील, डॉक्टर शिल्पा पाटील, गायत्री पाटील, डॉक्टर पूनम सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत फागणे, आमच्या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्याचा उपक्रम म्हणून आज दिनांक 24 महिला ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे. आणि या सभेमध्ये जे आपण मुख्यमंत्री पंचायत राज समृद्धी योजनेमध्ये अभियानामध्ये जे उपक्रम राबवायचे आहेत त्या उपक्रमाची माहिती दिली गेली. आणि यासाठी खास ग्रामपंचायतीने आमच्या ग्रामपंचायत सरपंच सौ विद्याताई नागराज पाटील, उपसरपंच सौ सहाताई विजय पाटील व सगळे महिला सदस्य यांनी महिला ह्या नेहमी ताणतणावात असतात, दिवसभर कष्ट करत असतात, त्यांच्यासाठी एक विरंगुळा म्हणून एक होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता. आणि या कार्यक्रमात सगळ्या महिलांचा असा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभलेला आहे. आणि या होम मिनिस्टरमध्ये आम्ही बक्षीस म्हणून पैठणी साडी हे बक्षीस आम्ही देणार आहोत. आणि सगळ्या महिलांनी या कार्यक्रमात चांगल्यापैकी सहभाग नोंदवलेला आहे. धन्यवाद. धुळे येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रोपोत्सवानिमित्त वाडीपोखर रोडवरील नंदन प्रॉपर्टीज येथे शनिवारी सायंकाळी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त वाडीपोखर रोडवरील नंदन प्रॉपर्टीज येथे शनिवारी सायंकाळी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त शहरातील भाविक भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या नाटकाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. 60 कलावंतांचा सहभाग असलेले शशिकांत डहाके व ज्योती डहाके निर्मित व या महानाट्यात सुप्रसिद्ध सिने कलावंत अशोक कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थाची भूमिका साकारली होती. हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे, त्याचा लाभ धुळेकरांना मिळाला. यावेळी प्रकाश पाठक, आमदार अनुभव कराल यांचे वडील ओम प्रकाश अग्रवाल, गोपाल केले, विशाल केले, पतपिढीचे चेअरमन खानखरी आदी मान्यवर उपस्थित होते. की ते स्वामी घडवून आणतात. धुळ्यातला हा शो हा असाच स्वामींनी घडवून आणलाय. आणि तो घडवून आणण्यामागे जी एक प्रमुख व्यक्ती आहे त्यांची मी ओळख करून देतो. सन्माननीय राहुल पाबळकर वतीनं मी विशालजींच्या संपर्कात आलो. विशालजींनी एकच शब्द दिला की हा आपण प्रयोग धुळ्यात करणार आहोत. हा विश्वास, हा कॉन्फिडन्स या सर्व बाबती इथं आल्यानंतर बघितल्यानंतर अत्यंत खात्री पडली की विशालजीने जे प्रॉमिस केलं होतं ते एवढ्या भव्य स्वरूपात इथं सादर झालेलं आहे. त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आम्ही म्हणजे राहुलजी आणि आम्ही अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं भव्य अनुभूती हा एक प्रकल्प सुरू झालेला आहे, ज्याच्यामध्ये मालोजी राजे तृतीय हे सहभागी आहेत. त्या संपूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी राहुल पाबळकरच्यावर आहे. हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की राहुलजींसारखी व्यक्ती आमच्या आयुष्यात यावी. आणि आम्ही काय म्हणावं आता की माझ्याकडे आता शब्द नाही आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीने आम्हाला हे सहकार्य करावं. आमची मेहनत खूप असतं, पण त्या मेहनतीला जे फळ मिळतं ते अशा स्वरूपात मिळतं. तर आज राहुलजींनी या कार्यक्रमाच्या आठवणीच्या निमित्तानं
एक छोटीशी भेट सरांना द्यायचं कबूल केलेलं आहे. कबूल नाही केलं, हे सरांना सरप्राईज आहे. तर ते सरप्राईज सरांनी स्वीकारावं आणि या दोघांमधली मैत्री आणखी दृढ व्हावी हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना. धुळे शहरातील द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे घर तेथे गोशाळा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत अत्यंत गरीब व गरजू मोहन पावरा यांना 2 गोमाता निशुल्क दान करण्यात आल्या. धुळे शहरात द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे घर तेथे गोशाळा हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असून श्री द्वारकाधीश गोशाळा आश्रम मोराना यांच्या वतीने निशुल्क गोवंश दानाची सेवा निरंतर सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत अत्यंत गरीब व गरजू मोहन पावरा यांना गोवंश क्रमांक 5018 व 5019 अशा 2 गोमाता निशुल्क दान करण्यात आल्या. मेहनती, इमानदार व गरजूंना आधार देणाऱ्या सत्य सनातनी बांधवांसाठी हे निशुल्क गोदान कार्य गेल्या 21 वर्षापासून अखंड सुरू आहे. यापूर्वीही मोहन पावरा यांना द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे एक गाय दान करण्यात आली होती. त्या गायीचे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संगोपन केल्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेत पुन्हा एकदा गाय व वासरू निशुल्क देण्यात आले. या उपक्रमामुळे गरीब कुटुंबांना स्वावलंबनाची संधी मिळत असून गोसंवर्धनास चालना मिळत आहे. बापूजी शेलारो द्वारकाधीश प्रतिष्ठानचे या सामाजिक धार्मिक सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. एक पवित्र कार्य श्री द्वारकाधीश गौ सेवा आश्रम में होने जा रहा है. इस पवित्र पावन श्री राधा कृष्ण द्वारकाधीश मंदिर में बीते 21 वर्षों से गौ सेवा के माध्यम से गौ हत्या किस तरह से बंद हो और घर तेते गौशाला का जो संकल्पना है वो कैसे पूरी हो, इसके लिए हम ऐसे ईमानदार, मेहनती और ज़रूरतमंद किसानों को ढूंढते रहते हैं. हमारे मोहन भाई पीछे 4 महीना पहले भी उन्हें एक गौवंश हमने दान किया था और उस गौवंश को एक बच्चा हुआ और उन्होंने फिर से एक गौ माता की मांग की थी. काफ़ी अच्छा सेवा वो करते हैं. 2 बार मैं उनकी गौ माता देखने गया था. काफ़ी अच्छा तबीयत उनकी रखी है उन्होंने. देखिए भाइयों, हम सनातन धर्म में रामकृष्ण, बुद्ध, महावीर, गुरु गोविंद, छत्रपति शिवराय जी के वंशज है. सनातन धर्म की इस धरा पर जन्म लिए. अगर एक परिक्रमा भी गौ माता की आप कर लेते हैं तो भी सभी तीर्थों का फल आपको मिलेगा. फिर से मैं नम्र निवेदन करता हूँ, अगर आपके तरफ गाय सेवा करने के लिए चाहिए तो निश्चित रूप से मुझे कांटेक्ट करिए. जय गौ माता, जय श्री कृष्ण. धुळे तालुक्यातील गोताने येथे माजी पोलीस पाटील, धुळे तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संस्थापक संचालक कै अप्पासाहेब जिपानंदा पाटील मासोळे यांचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. धुळे तालुक्यातील गोताने येथील माजी पोलीस पाटील, धुळे तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघ, धुळेचे संस्थापक संचालक, कोऑपरेटिव्ह सहकारी दूध डेअरी संस्थापक चेअरमन स्वर्गीय अप्पासाहेब जिपानंदा पाटील मासोळे यांच्या पुतळा अनावरणाचा कार्यक्रम रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बदाने हे उपस्थित होते. गोताण्याचे माजी पोलीस पाटील स्वर्गीय अप्पासाहेब जिपा पाटील यांनी गेली अनेक वर्षे गोताणे गावासाठी आणि लोकांसाठी लोकहिताचे उपक्रम राबवले. ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले. अशा स्वर्गीय अप्पासाहेब जिपा पाटील यांचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. यावेळी कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बदाने, किरण शिंदे, भगवान गर्दे, डॉक्टर PM पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव खांडेकर, कमलाकर शिंदे, गणेश गर्दे, गणेश थोरात, त्रिमूर्ती विद्याप्रसारक संस्थेचे सचिव तथा सरपंच गोताने भूषण पाटील, शिवाजी रुपनर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालिक पाटील, प्रकाश पाटील, जयदेव पाटील, आनंदा पाटील तसेच समस्त पाटील मासोळी परिवाराने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख पाटील यांनी केले. आज धुळे तालुक्याचं आणि आमच्या गोताणे गावाचं दिवंगत राजकीय सामाजिक नेतृत्व कैलासवासी अप्पासाहेब जिपानंदा पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि आमच्या परिवाराचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असलेले रावसाहेब अविनाशजी शिंदे यांच्या शुभ हस्ते या अर्धाकृती स्मारकाचं अनावरण झालेलं आहे. धुळे तालुका दूध उत्पादक सहकारी संघाची संस्थापक संचालक, त्याचप्रमाणे गोताणे कोऑपरेटिव्ह दूध डेअरीचे संस्थापक चेअरमन आणि गोताणे गावात प्रदीर्घ काळापर्यंत पोलीस पाटील म्हणून ज्यांनी या गावाची राजकीय सामाजिक नेतृत्वाची धुरा सांभाळली ते कैलासवासी अप्पासाहेब जिपानंदा पाटील. या संपूर्ण आटकर धनगर समाजामध्ये कुठलाही कौटुंबिक वादविवाद असतील त्या ठिकाणी आप्पांना आवर्जून बोलवलं जायचं आणि आप्पा आणि काही प्रमुख तत्कालीन काही प्रमुख मंडळी, ही मंडळी जेव्हा एखादा वादविवाद
मग तो मोठा असो छोटा असो कुठलाही वादविवाद स्थानिक पातळीवर बसून समोपचाराने तो वादविवाद मिटवण्याचं काम अव्याहतपणे ही मंडळी आयुष्यभर करत होती. आणि त्यामुळे या समाजाचं पोलीस स्टेशनशी फारसा संबंध कधी आला नाही किंवा येऊ दिला नाही. त्यामुळे निश्चितच अशा या मंडळींना आमच्या समाजाचं एक कोर्ट म्हणून या ठिकाणी संबोधलं जायचं आणि अशा पद्धतीचं एक निष्ठावान राजकीय नेतृत्व आमच्या गोताणे गावाचं आणि आमच्या मासोळे परिवाराचं निष्ठावान राजकीय नेतृत्व, सामाजिक नेतृत्व, या नेतृत्वाची आठवण आणि स्मरण राहावी आणि त्यांच्या कार्याचा, विचारांचा सदैव आपल्याला एक जागर व्हावा म्हणून आणि ते कार्य सदैव, त्यांचे विचार सदैव आपल्या डोळ्यासमोर राहावेत म्हणून या अर्धकृती स्मारकाचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. आणि निश्चितच त्यांच्या विचाराशी आणि कार्याशी आमचा परिवार हा कटिबद्ध राहील हे या ठिकाणी विशेष करून नमूद करतो. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मान्यवर समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी पंचायत समिती सभापती आदरणीय भगवानप्पा गर्दे, डॉक्टर BM तात्या पाटील, प्राध्यापक पिरा गर्दे सर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते गणेश दादा गर्दे, त्याचप्रमाणे शिवाजी तात्या सापणार, कुंटांब्याचे सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणेशजी थोरात, राजेंद्रजी थोरात आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हाडाचे चेअरमन, माजी चेअरमन किरण नाना शिंदे हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खास करून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहररावजी बधाने हे या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि आमचं पाटीलजी भाऊंचं जी वैचारिक अटॅचमेंट होती ती माजी आमदार अण्णासाहेब दवा पाटील यांच्या परिवाराशी, यांच्या विचाराशी हे आयुष्यभर एकनिष्ठ आणि एकरूप राहिलेत आणि त्यामुळे हा निष्ठेचा, कर्तृत्वाचा आणि विचारांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. निश्चितच या स्मारकाच्या निमित्ताने या ठिकाणी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि आपण या सर्वजण उपस्थित राहिलात सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नरडाणा औद्योगिक वसाहतीतील मयुरेश्वर सोलर एनर्जी प्रकल्पाचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे धुळे दौऱ्यादरम्यान नवनिर्वाचित नगरसेविकांनी स्वागत करीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न. फागणे ग्राम सचिवालयातर्फे नवीन वर्ष व मकर संक्रांती निमित्त महिला मेळावा व धमाल मस्ती कार्यक्रमाचे आयोजन. श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या नाटकाचे आयोजन. द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे घर तेथे गोशाळा या उपक्रमाअंतर्गत 2 गोमाता निशुल्क करण्यात आल्या दान. आणि गोताण्याचे माजी पोलीस पाटील स्वर्गीय झिपानंदा पाटील मासोळे यांचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.